न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। प्रोफेसर कॉलनी चौक येथे लाईफस्टाईल वेलनेस सेंटरचा शुभारंभ उत्साहात संपन्न। आरोग्यदायी जीवनशैलीची दिशा देणारे लाईफस्टाईल वेलनेस सेंटर आमदार संग्राम जगताप। आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये नागरिकांकडून आरोग्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असून त्यामुळे विविध आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे। बदलती जीवनशैली, चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे अनेक नवनवीन आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे। अशा परिस्थितीत नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि योग्य आरोग्य मार्गदर्शन हा निरोगी जीवनाचा एकमेव प्रभावी मार्ग आहे। लाईफस्टाईल वेलनेस सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैलीबाबत योग्य मार्गदर्शन मिळणार असून त्यातून प्रत्येकाचे आरोग्य सुदृढ, निरोगी आणि आनंदी राहण्यास मोठी मदत होईल, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले। प्रोफेसर कॉलनी चौक येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या लाईफस्टाईल वेलनेस सेंटरचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप, आमदार अक्षय कर्डिले, वरिष्ठ जागतिक आरोग्य सल्लागार डॉक्टर तुकाराम नेहरकर, वरिष्ठ जागतिक आरोग्य सल्लागार अंबादास इंगळे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला। यावेळी महापौर ज्योतिताई गाडे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर, नगरसेवक रेवणनाथ पवार, सुनील भोसले, डॉक्टर वनिता पाटील, जालिंदर कोतकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहर युवक जिल्हाध्यक्ष सूरज कोतकर, माणिकराव विधाते सर, दगडूमामा पवार संचालक तथा माजी नगरसेवक सुनील कोतकर आदींसह मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाग जाऊ द्या, पण सुनील भोंनी मार्गदर्शन आपल्याला प्रास्ताविकामध्ये सांगितलं की कशी सुरुवात त्यांनी केली। त्यांच्या मातोश्रींनी काय आजार होता, पण मातोश्रींना त्यांनी हे वेलनेस सेंटरच्या बाबतीमधली ज्यावेळेस त्यांनी सुरुवात केली तर हा जो काय तुम्ही आरोग्याचा हितकारक असणारा जो काही प्रोडक्ट हा आपण जो काही सर्वांना आज या ठिकाणी दिलेला आहे तर तो देखील त्यांनी मातोश्रींना स्वतः दिल्यानंतर शरीरामध्ये कसे बदल झाले आणि बदल झाल्यानंतर एक सकारात्मक ऊर्जा ही शरीरामध्ये निर्माण झाल्यानंतर मनुष्य हा दिवसभर म्हणजे ताणतणाव न येता, थकवा न येता हा सातत्याने क्रियाशील राहतो, असं सुनील भाऊनी देखील आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे। आणि त्याच्यानंतर सगळे जे काही बोलले ते आपल्याशी जोडलेले लोक आहेत। मग त्या कोल्हापूरची मॅडम बोलल्या असतील किंवा आज वेगवेगळ्या ठिकाणी जे काही ते आता आउटलेट सुरू करतायत, मग इथलची नगरची केडगावची ब्रांच असेल, आता सावेडीची ब्रांच झाली, पुढे त्यांनी सांगितलं इंदोरला जाणार आहेत आणि नंतर मुंबईच्या धर्तीवर देखील त्या ठिकाणी त्यांचं वेलनेस सेंटरचं देखील एक मोठी ब्रांच तिथं देखील होणार आहे। वेलनेसच्या बाबतीमध्ये आपण हे नाव सातत्याने ऐकतो, पण सुनील भाऊ आपण किती जरी कोणाला समजून सांगायचा प्रयत्न केला, तुम्हाला दोघांनाही सर सांगतो, लोक फार काय ऐकत नसतात। पण जर स्वतः त्रास काहीतरी होतो आणि मग तुम्ही सांगितलं आणि त्याला जर लक्षात आलं की यांनी त्रास कमी होतोय, मग मात्र माणूस तुम्हाला सांगतो जाग्यावर आल्याशिवाय राहत नाही। त्यामुळं ज्याला त्रास होतो त्याला पहिली सांगायचं। एखादा म्हणा ना मला अमुक अमुक त्रास होतोय, त्याला सांगा तुम्ही हे सकाळी जर लवकर उठायला चालू करा, असं रात्री लवकर झोपायचं सांगू नका, आणि ते काय ऐकत नाही। पण सकाळी उठायला लावलं की ऑटोमॅटिक रात्री लवकर झोपतो। त्यामुळे त्याचं रात्रीचं उलटं नाक सांगा, सरळ सांगायचं की सकाळी लवकर उठायचं। सकाळी किती वाजता उठायचं तुमच्या टाईम तुम्ही सांगितलेले 5 वाजता उठायचं, आणि मग 5 वाजता उठल्यानंतर 5:30 एकदा सगळं सुरू झालं, 5:30 ते 7:30 म्हणजे हा टायमिंग सुरू झाला की मनुष्य ऑटोमॅटिक सर्व शरीराची सायकल ही जागेवरती येते। आता अलीकडे काय झालेलं आहे, रात्रीच्या वेळेला बऱ्याच मंडळींचं जागरण होतं, मग विनाकारण असतं, इकडं बसले तिकडं बसले, गप्पा मारत बसले, एखाद दिवशी हरकत नाही, पण सातत्य जर असं राहिलं तर शरीर अत्यंत कमकुवत होतं। शरीरातले आतले ऑर्गन्स हे अत्यंत कमकुवत होत असतात, पण हे कुठल्याही व्यक्तीला आपण सांगायला होते लक्षात येत नाही। म्हणून ज्या व्यक्तीला त्रास होतो तर ते त्रास झाल्यानंतर मनुष्य स्वतःच्या जीवनामध्ये बदल करतो, आणि हे सगळं अंगीकृत करण्याकरता एखाद्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला जर त्रास असेल त्याला ज्यावेळेला तुम्ही मार्गदर्शन करतात, तो एखादा घरातला मनुष्य मग सगळ्यांना सांगतो की आपल्याला आता ही लाईफस्टाईल ही फॉलो करायची। आणि म्हणून आता कुठेतरी आपल्या माध्यमातून, आपल्या ब्रँचेसच्या माध्यमातून आता बरीचशी लोक ही जोडली गेली आहेत। म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये जेवढी लोक तुम्ही जोडली, किती लोक जोडली जातात ऑनलाईन?
5 लाख कोचेस आहेत. म्हणजे आज जवळपास 6-7 लाख लोक तरी हे किंमत कमी तुमच्याशी जोडलेले आहेत. आणि मला वाटतं की 6-7 लाख लोक जे तुमच्याशी जोडले गेले तर यांना कुठल्याही प्रकारे शरीराला जे काही आजार आहेत हे 10 वर्षात एखादा आजार उद्भवणार असेल तो किमान तो 25 वर्षानंतर उद्भवणार, अशा प्रकारची आता परिस्थिती तुमच्या सर्वांच्या माध्यमातून झालेली आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.